तुझ्या बिन मर जावा हा चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार आहे, पण त्याची शूटिंग जरा बाकी आहे आणि आपल्याबरोबर या चित्रपटातील मुख्य कलाकार बरोबर आहे विकास पाटील। छान वाटते तुझा हा पहिला चित्रपट आहे ॲज अ हिरो म्हणून, त्याच्यामुळे पहिलं तुला खूप खूप शुभेच्छा। आणि या चित्रपटातील एका सॉन्गचं ऑन लोकेशन आज शूट आहे, तर कोणतं सॉन्ग आहे आणि तुझा एकदम लुक अगदी भारी वाटतोय, काय सांगशील? हातात गिटार, हो हातात गिटार, फुल हॅट अँड ऑल। ॲक्च्युली माझा हा ड्रीम लुक होता, कारण मला हॅट स्वतःला खूप आवडते आणि मी वेगवेगळ्या हॅटचं कलेक्शन पण केलं आणि ही हॅट मला स्पेशली मी जाऊन स्वतः खरेदी केलेली आहे। इथे लोकांना आवडते, आय होप ऑडियन्सला पण ती आवडेल। बेसिकली आम्ही इथे एका गाण्याचं शूट करतोय, कॉलेज सॉन्ग आहे हे आणि थोडं नॉस्टॅल्जिक आहे। बॉबी या सब्जेक्टशी रिलेटेड ते गाणं आहे। कॉलेज कॉम्पिटिशन आहे आणि या फंक्शनमध्ये किंवा या फिल्ममध्ये मी सिंगर आहे असं दाखवलं आणि मी आणि माझा ग्रुप आता एका कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करतो आहे। सो त्याचं हे सगळं शूट आणि हा सगळा तामझाम चालू आहे। तर आम्ही ह्या गाण्यासाठी थीम थोडी नॉस्टॅल्जिक बॉबी फिल्ममधलं झूठ बोले कव्वा काटे आणि आता ते विसल सॉन्ग आहे ॲक्च्युली, म्हणजे त्याचे बोल नाही सांगू शकत मी। सो अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे आणि त्याचं शूटिंग चालू आहे। हे सगळे कॉस्ट्यूम वगैरे कोणी ठरवलेत? अगदी कॉस्ट्युम्स ठरवलेच म्हणजे ॲक्च्युली बाकी फिल्मचे कॉस्ट्यूम वृषालीने केलेले आहेत, आमचे ड्रेस डिझायनर आहे आणि या गाण्यासाठी स्पेशली आमचे प्रोड्युसर स्वतः आले होते की त्यांना तो तसा प्रकारचा एक वेस्टर्नाइज्ड लुक हवा होता। त्यासाठी आम्ही स्वतः जाऊन हे शॉप करून आलो आणि असा लुक फायनल केलेला आहे। बरं, हातात तू गिटार घेतलेला आहेस, नक्की गिटार तुला वाजवता येतं की नाही? ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला तेवढी काही ग्रेड येत नाही, पण मी शिकलो आहे थोडीफार बेसिक मी वाजवू शकतो, कारण मला माहिती आहे की असे कॅरेक्टर्स येतात किंवा आता हिरोची भूमिका आपण जेव्हा करतो तेव्हा बऱ्याचदा हिरोकडे गिटार असते बऱ्याचदा, त्यामुळे मी बेसिक गिटार पकडायची कशी किंवा तू हँड कसा होल्ड करायचा म्हणजे असं नको वाटायला की हा अगदी काहीतरी विचित्रच वाजवतो, त्यामुळे मी बेसिक गिटार शिकलेलो आहे। आणि मग एखादं या गाण्याची एक लाईन आणि तुझं हे गिटार वाजवणं आम्हाला दाखवशील? ॲक्च्युली ते थोडं अवघड जाईल मला करणं। काय करूया ना आपण? जमतंय बरं, प्रार्थना बरोबर सुद्धा हा तुझा पहिला चित्रपट आहे, तर सध्या या गाण्यामध्ये प्रार्थना तुझ्या बरोबर आहे पण वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये आहे किंवा एका छोट्या छोट्या चंकमध्ये ती तुझ्या बरोबर आहे। मग आता तिच्या बरोबरचं कोणतं गाणं आहे? ॲक्च्युली हा पोर्शन गाण्याचा असा आहे ना की पहिला आमचा ग्रुप परफॉर्म करतोय आणि जो फिल्मचा हिरो आहे जो मी प्ले करतो आणि प्रार्थना म्हणजे जी हिरोईन आहे त्यांच्यामध्ये थोडा एक विसंवाद झालेला आहे, त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नाही आहेत आणि मग गाण्यामध्ये कसे त्यांचं समप होतं, कसे ते एकत्र येतात आणि मग सेकंड हाफ ऑफ द सॉन्ग ती एंटर होते आणि आम्ही एकत्र नाचतो, असं ते आहेत पूर्ण सिक्वेन्स। तो सेकंड हाफ जो आहे तो जास्त पहिला तर आहेच आहे, पण ती आल्यानंतर अजून जास्त इंटरेस्टिंग होतं आहे गाणं। बरं, या गाण्यामध्ये कॉस्ट्युम्स तुला वेगवेगळे दिलेले आहेत बरोबर? कॉस्ट्युम्स दोन प्रकारचे आहेत, पहिला एक वेगळा कॉस्ट्यूम आहे आणि सेकंड हाफमध्ये एक वेगळी थीम आहे, त्याला एक वेगळा कॉस्ट्यूम आहे। बरं, प्रार्थना बरोबर डान्स करताना मजा आली की नाही? ॲक्च्युली तो पार्ट अजून शूट व्हायचा आहे, पण आम्ही रिहर्सल्स खूप केलेल्या आहेत। ती माझ्यापेक्षा नक्कीच चांगली डान्सर आहे, मी तिच्या एवढा नाचलेलो नाही आहे, पण तिच्याकडनं खूप काही शिकायला पण मिळतं आहे। शिकायला म्हणण्यापेक्षा ती इतकी कम्फर्टेबल समोरच्याला फील करून देतं डान्स करताना, त्यामुळे मला कुठेच असं प्रेशर नाही आहे। म्हणजे आज जो मी कॉन्फिडन्स माझ्यामध्ये जो काही डान्समध्ये दिसतो आहे त्याच्यामध्ये प्रार्थनाचा खूप मोठा काय म्हणतात वाटा आहे। सो आय एम प्रिटी एक्सायटेड टू डान्स विथ हर। बरं, डान्स करताना डान्स स्टेप्स तुला अवघड वाटल्या का? ॲक्च्युली या गाण्यामध्ये डान्स स्टेप्स मी सुरुवातीलाच कोरिओग्राफरला सांगितलं होतं की फार काही अवघड ठेवू नकोस, म्हणजे आय कॅन डान्स पण अगदीच क्लास म्हणजे काय म्हणतात ना की प्रॉपर स्टेप्स वगैरे किंवा खूप मुवमेंट्स आहेत असं ठेवू नकोस। आणि कोरिओग्राफरने पण मला सांगितलं होतं की हे तसं डान्सवालं गाणं नाही आहे, तुला जस्ट हिरो राहायचं आहे, म्हणजे जस्ट परफॉर्म करायचं आहे, ॲटिट्यूड द्यायचा आहे, सो तू तेवढं टेन्शन घेऊ नकोस। सो तसा मी कॉन्फिडंट आहे आणि डान्स करताना पण मी रिहर्सल प्रॉपर केलेली आहे, त्यामुळे आय एम क्वाईट कॉन्फिडंट की लोकांनाही तो डान्स बघायला नक्कीच स्क्रीनवर आवडेल। म्हणजे आता या चित्रपटानंतर आता आपल्याला रणबीर कपूर पुन्हा एकदा तुझ्या रूपात पाहायला मिळणार आहे? ग्रेट थँक्यू सो मच। असा माझा तरी प्रयत्न आहेच आहे की त्या लेवलपर्यंत आपलं काम, आपला परफॉर्मन्स आणि सगळ्याच गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि यामध्ये राजश्री चॅनलकडनं सुद्धा मी आता ऑडियन्सना असं अपील करेन की जास्तीत जास्त लोकांनी जर तुम्हाला असं काही छान पाहायचं असेल आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय की या गाण्यामध्ये या फिल्ममध्ये असं काहीतरी आहे की आपण जाऊन पाहावी, तर प्लीज ही फिल्म थिएटरला जाऊन पहा। थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट। थँक्यू। कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्हे, राजश्री मराठी।